श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। भगवान श्री कृष्ण परमात्मा अवताराला आले। श्रावणवद्य अष्टमीचा दिवस, या पवित्र दिनी भगवंताचा अवतार अगोदर मथुरेमध्ये झाला। वसुदेवजी भगवंताला घेऊन गोकुळामध्ये आले। गोकुळामध्ये सगळीकडे आनंदोत्सव साजरा झाला। भगवंतांनी तिथं काही लीला करायला सुरुवात केल्या, काही चोऱ्या केल्या, काही खोड्या केल्या, आणि मग सरते शेवटी भगवान परमात्मा गायी घेऊन यमुनेच्या वाळवंटामध्ये आलेले आहेत। वृंदावनामध्ये आले, व्रजभूमीमध्ये आले। ती व्रजभूमी काय आहे याचा विचार आपण कालपासून करतोय। या व्रजभूमीबद्दल बोलत असताना काल आपण असं ऐकून आलो की व्रज या शब्दामध्ये दोन अक्षर आहेत, एक व्र आहे आणि दुसरं ज आहे। यातला व्र या शब्दाचा अर्थ आहे भगवान आणि ज या शब्दाचा अर्थ आहे रज, म्हणजे भगवंताची पायधूळ ज्या भूमीमध्ये आहे त्याला व्रजभूमी म्हणतात, असा एक अर्थ आपण काल पाहून आलो। दुसरा अर्थ असा पाहत होतो की व्रज या शब्दाचा अर्थ आहे व्याप्ती, आणि भगवंताची व्याप्ती ज्या भूमीमध्ये आहे किंवा व्यापक असलेला भगवान परमात्मा ज्या भूमीमध्ये वास्तव्याला आहे त्याला व्रजभूमी म्हणा, असा दुसरा अर्थ पाहिला। तिसरा अर्थ आपण असा पाहिला की या व्रजभूमीमध्ये जीव प्रविष्ट झाल्यानंतर सद्घन होतो, चिदघन होतो, आनंदघन होतो। याचाच अर्थ सच्चित आनंद अशी अवस्था जीवाच्या ठिकाणी प्राप्त होते। जीवाला सच्चिदानंद अवस्थेपर्यंत पोहोच करून देणारी जी भूमी आहे त्याला व्रजभूमी म्हणा। आणि चौथा अर्थ आपण असा पाहत होतो की गायींचं वास्तव्य, गोपाळांचं वास्तव्य ज्या भूमीमध्ये आहे त्याला व्रजभूमी म्हणा। ही व्रजभूमी जयती, हिचा महिमा आहे। गोपिका बोलतात ते व्रजः जयती, एवढ्यावर त्यांचं समाधान झालं नाही। ते जन्मनः व्रजः जयती, एवढ्यावरही त्यांचं समाधान झालं नाही। ते जन्मनः व्रजः अधिकम जयती, अशा तीन भूमिका काल आपण पाहिल्या। गोपिका म्हणायला लागली मुळातच ही व्रजभूमीचा महिमा श्रेष्ठ आहे, पण कृष्णा तुला सांगू का, तुझ्या जन्मामुळे या भूमीचा महिमा श्रेष्ठ आहे। तुझ्या जन्मामुळे अधिकम जयती, अधिक अशा पद्धतीचा श्रेष्ठ महिमा झाला। अधिक या शब्दाचा अर्थ आपण काल शेवटच्या सत्रामध्ये अगदी शेवटी पाहून आलो। वैकुंठापेक्षा सुद्धा श्रेष्ठ ही व्रजभूमी आहे। वैकुंठापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे, वैकुंठापेक्षा सुद्धा अलौकिक अशा पद्धतीचं महत्त्व या व्रजभूमीचं आहे। ही जी व्रजभूमी आहे, वृंदावनाची भूमी आहे, भगवंताच्या जन्मामुळे, भगवंताच्या वास्तव्यामुळे हिचं अधिक महत्त्व वाटायला लागलं, अशा गोपिका बोलायला लागल्या। एवढ्यावर या व्रजभूमीचा महिमा थांबत नाही। उत्तरार्धामध्ये एक गोपिका अशी बोलते आहे, श्रेयत इंदिरा शश्वदत्र ही। खरं सांगू का, या व्रजभूमीचं महिमा काय आहे? ती म्हणते खरं बघायला गेलं तर जी लक्ष्मी म्हणून सांगितली जाते भगवंताची अर्धांगिनी, ती लक्ष्मी या व्रजभूमीमध्ये धुळीचा कण म्हणून येऊन बसलेली आहे। लक्ष्मी कुठे आहे जर शोधायचं असेल तर वैकुंठात ती लक्ष्मी दिसणार नाही आता। मग लक्ष्मी शोधायची असेल तर कुठं जावं लागेल? व्रजभूमीमध्ये जा, आणि व्रजभूमीमध्ये असलेली जी माती आहे ना, ती मातीमध्ये कण म्हणून जी राहिलेली आहे ना, माती धुळीचे कण म्हणून जी राहिली आहे ना, ती लक्ष्मी आहे। श्रेयत इंदिरा शश्वदत्र ही, इंदिरा लक्ष्मी, श्रेयत आश्रयाला आली। इंदिरा या शब्दाचा अर्थ आहे लक्ष्मी,
लक्ष्मी व्रजभूमीतील मातीच्या आश्रयाला आली. त्या लक्ष्मीला विचारलं, तू इथं कशी काय आली, या मातीच्या आश्रयाला का आली? तू तर भगवंताची अर्धांगिनी आहे, भगवंताच्या बरोबर वैकुंठामध्ये तुझं स्थान आहे. भगवंताचं दर्शन घेताना आम्ही तुझंही दर्शन घेतो, इथं कशी काय आली? त्या लक्ष्मीने सांगितलं, काय आहे, वैकुंठामध्ये जरी मी भगवंताच्या बरोबर असली तरी भगवंताच्या पायाखालची धूळ ही माझ्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे हे माझ्या लक्षात आलं. कारण भगवंताच्या पायाच्या जवळ किंवा पायामध्ये जे सामर्थ्य आहे ते भगवंताच्या बरोबर बसण्याने सामर्थ्य नाही आहे. भगवंताच्या पायाजवळ राहण्याने जे सामर्थ्य आहे ते भगवंताच्या बरोबर बसण्यामध्ये सामर्थ्य नाही, तो आनंद मिळत नाही. देवाच्या बरोबर बसणं आणि देवाच्या पायाजवळ बसणं याच्यात फरक आहे. तत्त्वज्ञानाच्या भाषेत बोलायचं झालं तर देवरूप होणं आणि देवाचा भक्त होणं याच्यात फरक आहे. आलं का पहा लक्षात? भगवत स्वरूपता ब्रह्मरूपता होणं आणि परमात्म्याच्या पायाजवळ राहून त्याची सेवा करणं याच्यात फरक आहे. मी आपल्याला साधा प्रश्न विचारतो, आपण एवढी सगळी ऐकता, ऐकण्यामध्ये आनंद आहे का नाही? बोला, आहे का नाही आनंद? तेच तुम्ही इथं बसा सांगायला, येतोय का बघा आनंद तुम्हाला? हे तुम्हाला जो आनंद आहे, तुम्हाला ऐकत असताना जो आनंद आहे तो इथं बसून सांगताना आनंद नाही, तितका आनंद भोगता येत नाही. आम्ही ऐकायला लागलो, ऐकण्यामध्ये जो आनंद वाटतो ना तो सांगण्यामध्ये आनंद नसतो. हे जसं आहे तसं लक्ष्मी म्हणते, मला भगवंताच्या जवळ जरी स्थान असलं तरी त्या स्थानापेक्षा सुद्धा भगवंताच्या पायाजवळ राहण्यामध्ये मला खऱ्या अर्थाने आनंद वाटतो. मग माझ्या लक्षात आलं की माझं आराध्य दैवत भगवान कुठे आहेत? कृष्ण रूपाने व्रजभूमीमध्ये आलेले आहेत. मग आपण काय करायचं? त्या व्रजभूमीमध्ये भगवान सगळीकडे पाय लावणार आहेत. मग एक आपण काम करू, त्या व्रजभूमीतल्या मातीचा आश्रय घेऊ की जेणेकरून भगवंताचा पायाचा स्पर्श आपल्याला होईल आणि आपल्या जीवनाचं कल्याण होईल. म्हटले श्रेयत इंदिरा शश्वदत्रही, मग सर्वस्वे करुणी सेवा, अभिमानू सांडोनी पांडवा, ते पाय धुवावयाची दैवा पात्र झाली. ज्ञानोबाराय बोलतात, ते पाय धुवावयाची या दैवा पात्र झाली. रोज आपण एक अभंग म्हणतो, पाय लक्ष्मीचे हाती दिसी यावे काकुळती, गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई, पाय लक्ष्मीचे हाती दिसी यावे काकुळती. भगवंताचे पाय, त्या पायाचा आश्रय करणारी लक्ष्मी. लक्ष्मीने भगवंताचं दास्यत्व स्वीकारलं. फरक असा आहे, आम्ही लक्ष्मीचे दास असतो आणि लक्ष्मी भगवंताचे दास असते. उलटं एवढंच आहे, आम्हाला जर दास्यत्व कोणाचं विचारलं तर आम्ही लक्ष्मीचे दास. आम्ही सगळे लक्ष्मीच्या करता धडपड करणारी मंडळी. पैसा मिळावा याच्याकरता सकाळपासून संध्याकाळपर्यंत केवळ आणि केवळ दास्यत्व आमचं लक्ष्मीचंच आहे. यथार्थ रूपाने ती भेटत नाही. गुरुरे दादा सांगत असतात, काही लोक लिहितात लक्ष्मी प्रसन्न. अरे ती नारायणाला सोडून येणारच नाही, अगोदर नारायण लिही मग लक्ष्मी. लक्ष्मी अशी कशी येईल एकटीच? त्याला अगोदर नारायण लिही, कारण ती कुठं आहे? नारायणाच्या पायाजवळ आहे. आणि तू नारायणाचा पाय सोडून जर फक्त लक्ष्मी म्हटलं तर अशी कशी येईल ती लक्ष्मी? तू नारायण लिही, नारायणाच्या बरोबर ती आहेच. नाही असं नाही, तिला ये म्हणायची गरजच नाही, ती शोधतच असते नारायण कुठे आहे, मी तिथं जाणार. लक्ष्मी भगवंताचं दास्यत्व स्वीकारण्याकरता व्रजभूमीमध्ये येते. वृंदावनाच्या भूमीमध्ये लक्ष्मीने आश्रय केलाय. व्रजभूमीचा आश्रय करून ती लक्ष्मी राहते आहे. लक्ष्मीचं महत्त्व व्रजभूमीतील मातीचा आश्रय केल्यामुळे लक्ष्मीला वाटायला लागले, आज माझ्या जीवनाचं काहीतरी कल्याण झालं, आज मला काहीतरी महत्त्व आलं. का? कारण भगवंताचे पाय लागले मला, आणि पाय लागले याचा अर्थ भगवंताचं दास्यत्व मला करता आलं. दास्यत्वातला आनंद वेगळा आहे. दास्यत्व हे एक भूमिका फार वेगळी आहे. दास्यत्वाच्या भूमिका सांगताना भक्तिशास्त्राने असं सांगितलं आहे, एकतर आश्रित असावं लागतं, दुसरी गोष्ट आज्ञेत असावं लागतं, आणि तिसरी गोष्ट विनम्र असावं लागतं. त्याला दास म्हणतात. मालकाच्या आश्रित असणं,
मालकाच्या आज्ञेत असणं आणि मालकाविषयी विनम्र असणं याला म्हणायचं दास. दास भूमिका येण्याकरता हे 3 गुण अगोदर अंगी यावे लागतात. फक्त आश्रित आहे, आज्ञेत नाही, दास होत नाही. आश्रित आहे, आज्ञेत आहे, पण विनम्र नाही, दास होत नाही. दास व्हायचं आहे ना, या 3 गोष्टी पाहिजे. आश्रित जवळ असलं पाहिजे, आज्ञेत त्यांच्या ऐकण्यामध्ये असलं पाहिजे, आणि विनम्र त्यांच्याबद्दल अंतःकरणामध्ये तेवढ्या पद्धतीची श्रद्धा असली पाहिजे. बऱ्याचदा काही लोक आपल्या जवळ असतात, पण ते आपलं ऐकतीलच याची गॅरंटी नाही. आपण जर म्हटलं अहो ते तेवढं करा, तुम्हाला काय झालंय मग, असं बोलतात आम्हाला. आम्ही जर म्हणलं तर, आणि दास्यत्वाच्या भूमिका अशा असतात महाराज की एखाद्या वेळेस त्यांना न कळता सुद्धा आपण कामं करणं याला दास्यत्व म्हटलं जातं. सांगितल्यावर कुणीही करत राहतं, नाही असं नाही. आश्रित असणं, आज्ञेत असणं आणि त्याच्याबद्दल विनम्र असणं, अंतःकरणामध्येही तेवढा भाव असणं. या लक्ष्मी भगवंताच्या दास्यत्वाच्या करिता त्या व्रजभूमीचा आश्रय करते. दास होण्याकरता व्रजभूमीचा आश्रय करते. हा आश्रितपणा किंवा हा दास्यपणा आपण अनेकदा पाहिला आहे. अधिकृत दास वेगळे, आश्रित दास वेगळे, पारिषद दास वेगळे. अधिकृत दास असतात, काही अधिकृत दास असतात. इंद्र, चंद्र, ब्रह्म, सूर्य हे सगळे जे देवाधिक सांगितले जातात ना, ते अधिकृत दास. हे सगळे भगवंताचे दासच आहे, तर त्यांना अधिकृत दास म्हणायचं. काही आश्रित दास असतात. या आश्रित दासामध्ये 3 प्रकार: शरणागत आश्रित दास, ज्ञाननिष्ठ आश्रित दास आणि सेवानिष्ठ आश्रित दास. काही शरणागत आलेली असतात आणि भगवंताच्या जवळ राहिलेली असतात, त्याला शरणागत आश्रित दास असं म्हटलं जातं. मी उदाहरणं सांगण्यात वेळ घालवत नाही, फक्त नावं सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बिभीषण हा शरणागत आश्रित दास. बिभीषण प्रभू रामचंद्रांचा दास आहे, पण तो प्रभू रामचंद्रांना शरण आलाय आणि मग प्रभू रामचंद्रांच्या जवळ राहिलाय, याला शरणागत आश्रित दास असं म्हटलं जातं. ज्ञाननिष्ठ आश्रित दास शुकाचार्य हे ज्ञाननिष्ठ आश्रित दास आहेत. आणि सेवानिष्ठ आश्रित दास याच्याकरता रामायणातलं हनुमंतराय एवढं उदाहरण घ्या. सेवानिष्ठ आश्रित दास किंवा भरत सेवानिष्ठ आश्रित दास, या आश्रित दासाची उदाहरणं. एक अधिकृत दास, दुसरा आश्रित दास. काही पारिषद दास असतात, म्हणजे सल्ला देणारी जी असतात ना, भगवंताच्या जवळ असून पण भगवान त्यांचा सल्ला विचारतात, सल्ला घेतात, त्याला पारिषद दास असं म्हटलं जातं. आणि काही अनुग दास असतात आणि काही व्रजस्थ दास असतात. गोपाळ हे अनुग दास आहेत, व्रजस्थ दास आहेत. गोपाळ हे व्रजस्थ दास आहेत. आणि उद्धव, अर्जुन हे अनुग दास आहेत. लक्ष्मी ही अधिकृत दास आहे. लक्ष्मीला अधिकृत अधिकारच आहे तिचा दास्यत्वाचा. व्रजभूमीमध्ये तिनं आश्रय केला, भगवंताचे पाय लागावे म्हणून आश्रय केला. आश्रित असलेली ही लक्ष्मी, भगवान त्या व्रजभूमीमध्ये क्रीडा करत आहेत. प्रत्येक वेळेस भगवंताचे पाय लागल्याबरोबर तसा तसा लक्ष्मीला आनंद होतोय. लक्ष्मीच्या जीवनाचं कल्याण झालं अशा भूमिका लक्ष्मीच्या अंतःकरणात आहेत. भगवंतांनी त्या व्रजभूमीमध्ये एक 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 क्रीडा करायला सुरुवात केली. काहींचा नाश केला, काहींबरोबर क्रीडा केली. काल आपण कालियामर्दन पाहिलं. कालिया नावाचा नाग, त्याचा नाश भगवंतांनी केला. त्याच्याबरोबर वेगवेगळ्या क्रीडा केल्या. गोपाळाबरोबर राहत असताना, गायी राखत असताना गायीसुद्धा अगदी आनंदित आहेत, कारण त्यांना स्पर्श भगवंताचा आहे. हे करत असताना काही गोपाळ देवाच्या जवळ आले. गोपाळ काही देवाच्या जवळ आले आणि म्हणायला लागले, देवा काहीतरी खेळ खेळावं असं वाटायला लागलंय. म्हटले खेळ खेळायला पाहिजे. गायी चरायला लागलेत, गायीचं चरणं चालूच आहे, आपण काहीतरी खेळ खेळले पाहिजे. काहीतरी खेळ सांग ना म्हटले. मग हुतुतू, हमामा, चेंडूफळी, लपंडाव असे खेळ भगवंतांनी खेळायला सुरुवात केली. हुतुतू हमामा खेळत असताना चेंडूफळी नावाचा खेळ खेळायचा ठरला. आणि मग चेंडूफळी खेळायचं म्हणजे अलीकडल्या भाषेमध्ये क्रिकेट, चेंडूफळी खेळायची. म्हटले मग 2 गट झाले पाहिजे. मग एक काम करा म्हटले. तुकाराम महाराजांनी एक अभंग फार गोड लिहिलाय. भगवान म्हणतात एक काम करा, आता एकमेकाला गडी वाटून आलं पाहिजे. म्हटले माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातुनी, आप आपणामध्ये मिळो एक खेळो एकासी.
घाबरियाच्या मोडा काड्या धाडा भ्याडा वळतिया तुका म्हणे विटाळशी देवापाशी नसावी. तुकाराम महाराजांचा अभंग फार गोड आहे, ऐका. माझे गडी कोण कोण, गडी निवडा. आपल्याला खेळायचं आहे ना, मग गडी निवडले पाहिजे. कोण कोण कोणत्या कोणत्या बाजूला येणार ते गडी निवडले पाहिजे. खेळण्यातले जे गडी आहेत ना तेच काल्याच्या अधिकाराचे गडी आहेत. खेळण्यातले गडी निवडा म्हटले. 2 गट करा. एक बाजूला भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि दुसऱ्या बाजूला बलराम दादा. दोघांचे 2 असे वेगवेगळे गट झाले. चला म्हटले माझे जे जे आहेत ना गडी या माझ्या बाजूला. गडी असा शब्द वापरला. इथला गडी शब्दाचा अर्थ काय, तत्वज्ञानाच्या दृष्टीने थोडा अर्थ सांगतो. गडी माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून खेळायला घेत असताना जे गडी आहेत तेच पुढं काल्याचे अधिकारी आहेत. याचा अर्थ काल्याचा अधिकारी असण्याकरता गडी असावं लागतं. पण तो गडी म्हणजे नेमकं कोण? काल्याचा अधिकारी आहे तो. काला करायचा आहे ना आता, मग त्याला अधिकारी पाहिजे. मग अधिकारी कोण आहे? गडी या शब्दाचा अर्थ आहे जीव. ऐका, जीव एवढाच जर शब्द अर्थ घेतला आपण, गडी या शब्दाचा अर्थ जीव एवढाच जर घेतला तर अनेक जीव आहेत. मनुष्य जीवही आहे, पशु जीवही आहे, पक्षी जीवही आहे, कृमी जीवही आहे, कीटक जीवही आहे. मग इतके सगळे जीव आहेत. मग हे सर्व काल्याचे अधिकारी का? नाही नाही, त्याच्यामध्ये मनुष्य जीव हा काल्याचा अधिकारी आहे. ऐका, काला मिळायचं झालं तर त्याच्याकरता मनुष्य जीव पाहिजे, मनुष्य देह पाहिजे. त्याच्याशिवाय काला मिळणार नाही. मी तुमच्या ऐकण्यातलं एक प्रमाण देतो. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गातल्या देवादिकांना वाटायला लागलं की आम्हाला मृत्यूलोकामध्ये जन्म मिळावा, आम्हाला मनुष्यदेह मिळावा. का? कारण हा मनुष्यदेह घेतल्याशिवाय काला मिळत नाही. काला खायचा असेल तर मनुष्यदेह पाहिजे. बाकीच्या देहाला काला मिळणार नाही, त्याच्याकरता मनुष्यदेहच पाहिजे. हे महत्त्व आहे मनुष्यदेहाचं. काल्या पद्मपुराणाने एके ठिकाणी वर्णन केलं आहे या देहाचं वर्णन करताना. सकृतीचरितम येन हरिरित्यक्षरद्वयम बद्धा परिकस्तेन मोक्षाय गमनम प्रती. पुराण सांगतं आम्हाला सकृतीचरितम येन हरिरित्यक्षरद्वयम बद्धा परिकस्तेन मोक्षाय गमनम प्रती. भगवत स्वरूपाला प्राप्त होण्याचं सामर्थ्य केवळ या देहामध्ये आहे. इहलोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो. महाराजांचा अभंग आहे. दास धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो. या देहाने भगवत स्वरूपापर्यंत जाता येतं. हे या देहाचं महत्त्व आहे. मी आणखीन एक नाटातला अभंग सांगतो तुम्हाला. शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसुले शरीरे साध्य होय केले शरीरे साधिले परब्रह्म. तुकाराम महाराज सांगतात. किंवा नाथ महाराजांची भागवतातली ओवी आहे. या देहाच्या संबंधाने बोलताना मी अनेकदा बोललो. एकनाथ महाराजांनी असं गमतीने एक वचन दिलंय. देहा ऐसे ओखटे पृथ्वी माझी नाही कोठे देहा ऐसे गोमटे पाहता न भेटी त्रैलोकी. एकनाथी भागवतातल्या ओवी आहेत. देहा ऐसे ओखटे पृथ्वी माझी नाही कोठे देहा ऐसे गोमटे पाहता न भेटी त्रैलोकी. कळालं काही ओवी बघा. बरं जाऊ द्या, मी दुसरं प्रमाण तेच महाराजांचं प्रमाण देतो. शरीर दुःखाचे कोठार शरीर रोगाचे भांडार शरीर दुर्गंधीचे थार नाही अपवित्र शरीर ऐसे शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसुले शरीरे साध्य होय केले शरीरे साधिले परब्रह्म. हा तुकाराम महाराजांचा अभंग. आणि याच अभंगाला लागून मी एक ओवी सांगतोय, आत्ता सांगितलेली पुन्हा सांगतो. देहा ऐसे ओखटे पृथ्वी माझी नाही कोटे देहा ऐसे गोमटे पाहता न भेटी त्रैलोकी. ओवी आणि अभंगातलं प्रमाण याची समन्वयक भूमिका कशी आहे बघा. तुकाराम महाराज पहिल्यांदा म्हणतात याच्यासारखं वाईट 3 लोकात कुठं भेटणार नाही. आणि तेच तुकाराम महाराज म्हणतात याच्यासारखं चांगलं कुठं भेटणार नाही. एकनाथ महाराजही तेच सांगतात याच्यासारखं वाईट तुम्हाला देहा ऐसे ओकटे पाहता न भेटी त्रैलोकी. 3ही लोकांमध्ये याच्यासारखं वाईट भेटत नाही. आणि देहा ऐसे गोमटे याच्यासारखं चांगलं या मृत्यू लोकामध्ये कुठं सापडणार नाही. याला चांगलं म्हणायचं का वाईट म्हणायचं? ओखटे म्हणून त्यागावे तै मोक्षपदाशी नागवावे. एकनाथ महाराजांची भाषा आहे. ओखटे म्हणून त्यागावे तै मोक्षपदाशी नागवावे का गोमटे म्हणून भोगावे तै अवश्य जावे नरकासी. ओवी कळाली का बघा. वाईट आहे म्हणून याचा त्याग करावा तर मोक्ष मिळणार नाही आणि चांगला आहे म्हणून याचा भोग घ्यावा तर नरकाला जावं लागतं.
मग याचा त्याग करायचा का भोग घ्यायचा कळे ना. एकनाथ महाराज सांगतात काळजी करू नका. तरी हे त्यागावे ना भोगावे, मध्यभागी विभागावे, आत्मसाधनी राखावे सुख हेची. मोबाईल मी किती जीव तोडून सांगायला लागलो, तुम्ही फोनवर बोलायला लागलात. काय हे प्रकार. त्याग आणि भोग याचा जरा विचार करा. तरी हे त्यागावे ना भोगावे, मध्यभागी विभागावे. या शरीराच्या संबंधाने विचार मांडत असताना याचा त्याग करायचा का भोग घ्यायचा, हे वाईट आहे म्हणून त्यागायचं का चांगलं आहे म्हणून भोगायचं. नाथ महाराज सांगतात याचा त्याग आणि भोग याच्यापेक्षा मध्यभागी विभागावे. याचा त्याग कधी करायचा आणि याचा भोग कधी घ्यायचा हे कळालं पाहिजे. कधी त्याग करायचा आणि कधी भोग घ्यायचा हे कळालं पाहिजे. त्याग करायचा म्हणजे सोडायचं आणि भोग घ्यायचा म्हणजे स्वीकारायचं. प्रवचन चालू असलं की मोबाईल त्याग करायचा, सरळ आहे, साधी गोष्ट आहे हो. साधा विचार आहे, लोकांना कळत नाही. येताना बंद करून यायचा, सायलेंट मोडवर करून यायचा. पण माणसाला इथं बोलावं वाटतं, मलाही बोलावं वाटतं. नाही असं नाही, गेली का पोचली का म्हणावं लागतं. नाही असं नाही, पण मी म्हणतो काय काय होईना जाईल, नाही तर तिकडे बसून बसलो ना आम्ही इथं येऊन, काय काय होईना कसं काय होईना आहे ना. तरी हे त्यागावे ना भोगावे, मध्यभागी विभागावे आहे ना. हे जसं व्यवहाराच्या दृष्टीने शरीराच्या दृष्टीने तसा थोडासा विचार करा. याचं कारण काय. काल्याचा अधिकारी मला सांगायचं आहे. आज आपल्याला काला करायचा आहे. काल्याचा अधिकारी कोण आहे. कोण काल्याचा अधिकारी. काला काला या शब्दाचा अर्थ सकाळी कीर्तनामध्ये मी थोडा बोललोय. आज मला थोडा आज संध्याकाळी त्याचा विस्तार करायचा आहे. सकाळी आपण असं ऐकून आलो की दोन भिन्न वस्तू एकत्रित येणं याला काला असं म्हटलं जातं. पण हा काला घेण्याचा अधिकारी कोण. हा काला स्वीकारण्याचा अधिकारी कोण. हा अधिकारी सांगण्याकरता तुकाराम महाराजांनी अभंग सांगितला. माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून. इथला गडी शब्द वापरला. या गडी शब्दाचा अर्थ आहे जीव. या काल्याचा अधिकारी जीव आहे, पण कोणता जीव हा हे कळालं पाहिजे. तर या काल्याचा अधिकारी केवळ आणि केवळ मनुष्य जीव आहे. आता ऐका, ठीक आहे, मनुष्य जीव काल्याचा अधिकारी आहे ना. बरं ठीक आहे, झालं. मग महाराज संपलं. मनुष्य जीव काल्याचा अधिकारी आहे ना. काही नाही म्हटले, आम्ही सगळं बघत 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 किती वाजता काला करणार आहे. 7:30 ना हजर. काळजी करू नका, नाही जमत. जरी मनुष्य जीव काल्याचा अधिकारी सांगितला असला तरी त्या माणसाचा विचार करत असताना 4 पद्धतीने केला. पामर मनुष्य जीव, विषयी मनुष्य जीव, मुक्त असलेला मनुष्य जीव आणि भक्त असलेला मनुष्य जीव, असे 4 प्रकार केले. एक पामर आहे, विषयी आहे, मुक्त आहे आणि भक्त आहे. याच्यातला पामर काल्याचा अधिकारी आहे का नाही, विषयी काल्याचा अधिकारी आहे का नाही, मुक्त काल्याचा अधिकारी आहे का नाही आणि भक्त काल्याचा अधिकारी आहे का नाही, असे विकल्प करा. असे विकल्प करा. याच्यामध्ये पामर असलेला काल्याचा अधिकारी आहे का. काल परवा आपण त्याच्यावर एक वाक्य बोलून आलोय. महाराजांचं एक प्रमाणही देऊन आलोय. जनतरी देखे गुंतले संसारी स्मरण तो त्यांचे त्यासी नाही. याला पामर म्हटलं जातं. ज्याला संसाराची आसक्ती तिळमात्रही सुटलेली नाही आहे त्याला पामर म्हटलं जातं. तो या काल्याचा अधिकारी नाही. का. कारण त्याला हे माहीतच नाही की काला म्हणजे काय. त्याला माहीत नाही काला काय असतो, कुठं असतो, कसा खावा लागतो, हेच त्याला माहीत नाही. तो काल्याचा अधिकारी नाही. विषयी नाही. का. कारण विषयीच्या अंतःकरणामध्ये पारलौकिक भोगाची इच्छा असते. त्याला ऐहिक भोगही नसतो, पण पारलौकिक भोग असतो. पामराला ऐहिक भोगाची इच्छा असते आणि विषयीला पारलौकिक भोगाची इच्छा असते. दोघंही काल्याचे अधिकारी नाही. मुक्ताचा विचार करा. संत महात्मे सांगतात तो कोणाला मुक्ताचा काय घेऊन बसला. याला काही घेणं देणंच राहिलेलं नसतं. काला आणून समोर ठेवला काय आणि नाही ठेवला काय त्याचा काही संबंध राहिलेला नसतो. त्याला मुक्त म्हटलं जातं. संसाराचा काहीही संबंध राहिलेला नसेल असा जो कोणी जीवनमुक्त महापुरुष असतो त्याला काल्याचा हात काला समोर ठेवला, काला केला तरी त्याचं काही वाटत नाही आणि काला नाही केला तरी त्याला काही वाटत नाही. कारण इथं आसक्ती राहिलीच नाही ना. मला काला पाहिजे हा यातला जो मला हा शब्दच राहिला नाही तर काला दिला काय न दिला काय. कितीतरी उदाहरणं मुक्ताची मागे बोललोय आपण. ठीक आहे. मग काल्याचा अधिकारी कोण. भक्त असलेला जो मनुष्य जीव आहे तो काल्याचा अधिकारी. ऐका आता, भक्त असलेला मनुष्य जीव तो काल्याचा अधिकारी. आता प्रश्न कुठे येतो. हा भक्त असलेला मनुष्य जीव म्हणजे नेमकं कोण. भक्त असलेला मनुष्य जीव म्हणजे कोण. कोण काय विचार करायचा आहे. भगवान मंदिरात जे जे बसले ते आपण सगळे. असा जर विचार करू
तर निरतिशय आनंद देणारा काला आम्हाला खाल्ल्यानंतर आनंद होईल असं जाणवत नाही ना, मग कसं काय याच्यामध्ये? या भक्तामध्ये पुन्हा 4 प्रकार केले. माझी लक्षात येते का प्रक्रिया? बघा, मी काय सांगितलं, काल्याचा अधिकारी गडी. गडी या शब्दाचा अर्थ काय? जीव. जीव म्हणजे कोणता जीव? मनुष्य जीव. मनुष्य जीवामध्ये 4 प्रकार केले, पामर, विषयी, मुक्त आणि भक्त. त्याच्यातला पामर मनुष्य जीव काल्याचा अधिकारी नाही, विषयी मनुष्य जीव काल्याचा अधिकारी नाही, मुक्त जीव काल्याचा अधिकारी नाही, तर कोणता जीव अधिकारी आहे? भक्त. तर तो भक्त मनुष्य जीव जरी काल्याचा अधिकारी असला तरी त्या भक्तामध्ये पुन्हा 4 प्रकार केले. भगवद्गीता आम्हाला सांगते, आर्त भक्त, आर्तार्थी भक्त, जिज्ञासू भक्त, ज्ञानीच भरतर्षभ. भगवंतांनी सांगितलेले. भगवान म्हणतात भक्ताचे 4 प्रकार. एक आर्त भक्त आहे, दुसरा अर्थार्थी भक्त आहे, तिसरा जिज्ञासू भक्त आहे आणि चौथा ज्ञानी भक्त आहे. आपण कशाकरता ऐकायला लागलो? हे काल्याचा अधिकारी. मग याच्यातला आर्त भक्त हा काल्याचा अधिकारी आहे का अर्थार्थी भक्त हा काल्याचा अधिकारी आहे का जिज्ञासू भक्त काल्याचा अधिकारी आहे का ज्ञानी भक्त काल्याचा अधिकारी आहे? असा विकल्पाने विचार करायचा आता आपल्याला. आर्त भक्त कशाला म्हणायचं इथून सुरुवात करा. ऐका, आर्त कशाला म्हणायचं? संकट समयी भगवंताला जो हाक मारतो त्याला म्हणायचं आर्त. संकट समयी भगवंताला जो हाक मारतो त्याला म्हणायचं आर्त. काहीतरी मला मिळावं या अपेक्षेने भगवंताला हाक मारतो त्याला म्हणायचं अर्थार्थी. मला मोक्ष मिळावा या अपेक्षेने भगवंताला हाक मारतो त्याला म्हणायचं जिज्ञासू. आणि मला भक्तीमध्ये अखंड तल्लीन राहायचं आहे या दृष्टीने भगवंताचं नामस्मरण करतो त्याला म्हणायचं ज्ञानी. कळालं का? पहा, याला ज्ञानी. हे 4 भक्ताचे प्रकार समोर घ्या आता. आर्त भक्त म्हणजे संकट समयी भगवंताला हाक मारणारा. मी कालच कुठंतरी मी एक कन्नडमधली म्हण सांगितली, मागेही सांगितली आपल्याला. कर्नाटकामध्ये कानडीमध्ये म्हटलं जातं, संकट बंदाग व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा असं म्हणतात. हे संकट आली की देवाला हाक मारायची. बघा तुम्ही, काही काही पोरं कधी दिसत नाही मंदिरात. नेमकं मार्च एप्रिल महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये भगवंताच्या मंदिरात फेऱ्या. अरे कसं काय? हे पेपर आहे हो, पेपर आहे, 10वीचा पेपर आहे, आता 12वीचा पेपर आहे, निघाले लगेच भगवंताला. मग ते आमच्याकडेही कधी कधी येतात, महाराज आशीर्वाद द्या बरं का, आमच्याकडे येतात. तोपर्यंत नाही. संकट आले की भगवंताला हाक मारणं, संकट आले की देवाला हाक मारणं, याला आर्तभक्त असं म्हटलं जातं. आणि याच्याकरता उदाहरण आपल्याला भागवतामध्ये गजेंद्राचं दिलं जातं. अनेकदा सांगितलं जातं. गजेंद्राचं उदाहरण माहीत आहे. पाण्यामध्ये त्या मगरीनं पाय पकडला आणि पाय पकडल्यानंतर या मगरीपासून सुटावं म्हणून त्या गजेंद्राने काय केलं? भगवंताला हाक मारली. कथा भागवतामध्ये प्रसिद्ध आहे. नारायण असं म्हटल्याबरोबर आपल्याकडे असं सांगतात की भगवान जेवायला बसलेले होते आणि जेवायला बसल्यानंतर नारायण हा शब्द कानावर पडल्याबरोबर हत्ती मला हाक मारतोय, लगेच ताबडतोब निघणार. लक्ष्मीने विचारलं, तुम्ही कुठं निघालात? ह कहे लक्ष्मिया, ती कहे गजराज, आगे लगत गोली पीछे होत आवाज. कबीर महाराज सांगतात. हत्ती म्हणत असताना ह म्हणेपर्यंत लक्ष्मीच्या जवळ होते आणि ती म्हणेपर्यंत गजेंद्राच्या जवळ गेले आणि गजेंद्राला त्या मगरीच्या तोंडातून बाजूला काढलं आणि त्याचा उद्धार केला असं वर्णन केलं जातं. आर्तभक्ताचा सुद्धा उद्धार भगवान करतात, नाही असं नाही. तीव्रता जर अंतःकरणामध्ये तेवढी असेल तर नक्की भगवान उद्धार करतात, नाही असं नाही. आर्तभक्त. मी भागवतामध्ये ते ऐकलंय की असं सांगतात की गजेंद्र जेव्हा म्हणजे वरती गेला, त्याला भगवंतांनी हात लावल्यामुळं त्याला वैकुंठधाम प्राप्त झालं ना. ते वैकुंठधाम प्राप्त झालं आणि वरती गेल्यानंतर वैकुंठामध्ये गेल्यानंतर त्याला आश्चर्य वाटलं. का आश्चर्य वाटलं? कारण ज्या मगरीनं याचा पाय पकडला होता ती मगर याच्या अगोदर हजर होती म्हणे वैकुंठामध्ये. ते गजेंद्रांनी विचारलं, काय देवा मला काही तुझा न्याय कळेना. म्हटले का? हिनं मला त्रास दिला, हिनं माझे पाय पकडले म्हणून मी तुला हाक मारली, तर मला माझा उद्धार करून तू वैकुंठात मला घेऊन गेला मान्य आहे, पण माझ्या अगोदर ही हजर, म्हणजे जे पाय वडतात ते अगोदर. असंच झालं आता हे. त्यामुळे पाय वडावडीचा कार्यक्रम जास्त वाढेल म्हटले. जे पाय वडतात त्यांना अगोदर घेतलं म्हटले. असं कसं काय देवा? भगवंतांनी फार गोड उत्तर दिलं. भगवंतांनी सांगितलं, बरोबर आहे तुझा प्रश्न, पण तिनं पाय जो पकडलाय तो तुझा पकडलाय आणि तू कोण आहेस? भक्त आहेस. तू भक्त आहेस. मग माझा नियम असा आहे, मला हाक मारण्याच्या अगोदर सुद्धा जर माझ्या भक्ताच्या कोण पाया पडत असेल तर त्याचा उद्धार मी अगोदर करतो म्हटले. त्याचा उद्धार मी अगोदर करतो. माझे हाक मला एखाद्या वेळेस नाही तुला नामस्मरण करता आलं तर नको करू, पण माझे भक्त जिथं जिथं आहेत ना त्यांचा नमस्कार कर, त्यांना सांभाळ कर, त्यांचं जीवन
कृतार्थ होईल अशा पद्धतीचं तुझं जीवन कर. त्यांच्या जवळ जरी तू राहिला आणि त्यांच्या पायाजवळ राहिला तर मी तुझा उद्धार त्याच्या अगोदर करेल. ते हे प्राणापरवते आवडते जे निरुते, जे भक्तचरित्रा ते प्रशंसती. ज्ञानेश्वरी आम्हाला सांगते. आर्तभक्त, आपल्याला 4 भक्ताचे प्रकार ऐकायचे. दुसरा अर्थार्थी, काहीतरी विशिष्ट ऐहिक वस्तूच्या प्राप्तीच्या दृष्टीने भगवंताला हाक मारणारा, काहीतरी अमुक मला पाहिजे, भगवंताची सेवा करतोय पण काहीतरी प्राप्तीकरता सेवा करतोय. भगवंताची सेवा आहे नाही असं नाही, पण अमुक मला ऐहिक प्राप्त झालं पाहिजे या दृष्टीने सेवा करणं. अनेक उदाहरणं याच्याकरता दिली जातात. ध्रुव बाळाचं उदाहरण असंच आहे. पद मिळण्याकरताच होती त्याची भक्ती. आढळ पद मिळालं म्हणून सांगितलं जातं. चला, तिसरा प्रकार आहे जिज्ञासू. मोक्ष मिळावा म्हणून भगवंताची केलेली प्रार्थना असा जो कोणी भक्त असेल त्याला जिज्ञासू असं म्हटलं जातं. ज्ञानेश्वरीमध्ये ओवी अशी आहे, जे भवस्वर्गा उभगले मुमुक्षु योग नामा बळघले पुढती न यो या निघाले पैजा जेत. 13व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा बोलतात, जे भवस्वर्गा उभगले मुमुक्षु योग नामा बळघले. मुमुक्षु याच्याकरता दुसरं एक सूत्र असं सांगितलं जातं, मोक्षेच्छेवान मुमुक्षु. मोक्षाची इच्छा ज्याला आहे त्याला मुमुक्षु असं म्हटलं जातं. मी ज्या पाठशाळेमध्ये शिकलो त्या पाठशाळेचं नावच आहे मुमुक्षु पाठशाळा. तुम्ही पंढरपूरला आल्यानंतर गोविंदपुरामध्ये आहे, बोर्ड आजही दिसेल तुम्हाला. आमच्या गुरुजींनी त्याचं नावच ठेवलं होतं मुमुक्षु पाठशाळा. मुमुक्षु शब्दाचा अर्थ काय? ज्याला मोक्षाची इच्छा आहे. आता अलीकडे मुमुक्षु कोण दिसत नाही, पण भुभुक्षु सगळे दिसायला लागले. नाही असं नाही, भुभुक्षु वेगळे आणि मुमुक्षु वेगळे. मुमुक्षु म्हणजे मोक्षाची इच्छा. मोक्षाची ज्याला इच्छा आहे ना त्याला खऱ्या अर्थाने मुमुक्षु असं म्हटलं जातं. मोक्षाच्या इच्छेने भगवंताचं नामस्मरण करणारा जो कोणी असेल त्याला जिज्ञासू भक्त असं म्हणतात. 3. आणि चौथा कोणता आहे? ज्ञानी. ज्ञानी भक्त जो आहे, ज्ञान स्वरूपता प्राप्त होऊन पुन्हा भगवंताचं भजन करणारा, याला ज्ञानी भक्त असं म्हटलं जातं. हा जो ज्ञानी भक्त आहे ना तो खऱ्या अर्थाने काल्याचा अधिकारी आहे. ऐका, तो काल्याचा अधिकारी आहे. जीव काल्याचा अधिकारी आहे, म्हणजेच मनुष्य जीव काल्याचा अधिकारी आहे. म्हणजेच भक्त असलेला मनुष्य जीव काल्याचा अधिकारी आहे. म्हणजेच ज्ञानी असलेला भक्त मनुष्य जीव काल्याचा अधिकारी आहे. इतका सगळा विचार आपल्याला गडी या शब्दाचा करावा लागेल. भगवंतांनी सांगितलं, चला माझे माझे कोण कोण आहेत ते या म्हटले. माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून या. माझे गडी या म्हटले. भगवंतांनी अशा वाटण्या करायचा सुरुवात केली. या म्हटले माझे गडी सगळे. सगळे एकमेकाला वाटण्या झाल्या. एकीकडे बलराम दादा, एकीकडे भगवान श्रीकृष्ण परमात्मा. काही गडी बलराम दादाकडे गेले आणि काही गडी इकडं आले, एकमेकाच्या समोर उभा राहिले. गोपाळांनी विचारलं, कृष्ण आता काय करायचं रे? आता आम्ही आलो, आम्ही आमच्या तुझ्या बाजूला काय आलो, तिकडल्या बाजूला काय आलो, उभा राहिलो म्हटले. आता काय करायचं? भगवान म्हणतात, एक काम करा, आप आपणामध्ये मिळो, एक खेळो एकासी. अगोदर आपण आपल्यात मिसळा, म्हणजे आपण आपल्यामध्ये एक व्हा. आता तुम्ही इकडं आलात ना, म्हणजे आपण आपल्यात, आपण किती जण आहेत? 11 जण. तिकडं किती आहेत? 11 जण. हे क्रिकेटला तेच 11-11च लागतात ना, असं धरा थोडक्यात. इकडं 11 जण आहेत, तिकडं 11 जण आहेत ना. हो, मग आपण जे 11 आहोत ना, मग एक काम करा, अगोदर आपण जवळ या एकमेकाच्या. सगळे 11 जवळ आले. भगवंतांनी सांगितलं, अगोदर आपण आपल्यात मिसळा, म्हणजे आपण आपल्याबद्दल आपुलकी निर्माण करा. आपण आपल्याबद्दल एकमेव व्हा. का? लक्षात ठेवा, एक व्हा. मॅच फिक्सिंग होऊ नये, आपल्यातलं निसटू नये. याच्याकरता भगवंतांनी तो विचार तेव्हा सांगितलाय. आता पाळला जात नाही ती गोष्ट निराळी, पण आपल्या आपल्यात दगा द्यायचा नाही, धोका द्यायचा नाही, आपल्या आपल्यात विश्वासघात करायचा नाही. विश्वासघात केला की त्याचं पतन आहे. मी कबीर महाराजांचा दोहा अनेकदा सांगतो. कबीर महाराजांनी एके ठिकाणी फार गोड वर्णन केलंय. ते म्हणतात, धोका कुणीही देऊ नये, विश्वासघात करू नये. कबीर महाराज असं म्हणतात, दगा किसी का सगा नहीं, दगा किसी का सगा नहीं, नहीं किया तो कर देखो, नहीं तो जिसने किया उसका घर देखो. कबीर महाराजांचं बोलणं आहे. विश्वासघात करू नये. कधी केला तर काय होईल? त्याच्या आयुष्याचं पतन होईल. नाहीतर एक काम करा, ज्यानं विश्वासघात केलाय त्याचं घर बघा, म्हणजे आपल्याला कळेल की आपल्याला कसं वागावं लागेल. दगा किसी का सगा नाही, कबीरांचं बोलणं आहे. सगळ्यांना एकत्रित केलं भगवंतानी. आप आपणामध्ये मिळो, आपल्या आपल्यात मिसळा म्हटले अगोदर. एक खेळो एकासी. गोपाळांनी सांगितलं, कृष्णा झालं बरं का, काही तिकडे गेले, काही गडी इकडं आले, बरं ठीक आहे, चालू करायचं का? तेवढ्यात कुणीतरी गोपाळ आला आणि म्हणायला लागला, देवा एक आणखीन एक प्रश्न आहे. म्हटले काय? अरे देवा, आपल्यात काही काही गडी असे आहेत म्हटले, ते तिकडं पण नाहीत आणि इकडं पण नाहीत. आलं का बघा? काही काही असे असतात ते तिकडेही नसतात आणि
इकडेही नसतात. म्हणजे घरून सांगायचं प्रवचनाला निघालोय आणि मला सांगायचं घराला निघालोय. काही घरीही नसतात आणि प्रवचनही नसतात. कुठं असतात कुणास ठाऊक. भगवान सगळ्या गोपाळांनी सांगितलं कृष्णा असे काही गडी आहेत म्हटले ते इकडल्याही बाजूला नाही आहेत आणि तिकडल्याही बाजूला नाही आहेत. याचा दुसरा अर्थ सांगू. काही माणसं प्रपंचातही नीट नाहीत आणि परमार्थातही नीट नाहीत. काहींना प्रपंचही जमेना आणि काहींना परमार्थही जमेना. काय असतंय, काहींना प्रपंच चांगला जमला तर परमार्थ जमत नसतो आणि काहींना परमार्थ चांगला जमला तर प्रपंच जमत नसतो. पण काही माणसं अशी असतात की ती धड प्रपंचातही नीट नसतात आणि परमार्थातही नीट नसतात. अशांचं काय करायचं. मी जाहीर एक वाक्य बोलू, तुम्हाला पटो न पटो, पण चांगला प्रपंच करणं हे सुद्धा एक परमार्थाचं उत्तम लक्षण आहे. लक्षात घ्या जरा. चांगला प्रपंच करणं हे सुद्धा एक परमार्थाचं उत्तम लक्षण आहे. हो, पण मी चांगला असा शब्द जोडलाय त्याला, हे लक्षात ठेवा. चांगला व्यवहार करणं हे सुद्धा एक परमार्थाचं उत्तम लक्षण आहे. मी माझं बोलत नाही, तुकोबाराय स्पष्ट सांगतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. चांगल्या पद्धतीचा जर व्यवहार घडत असेल ना, परमार्थाचा आहे तो एक. उत्तम व्यवहार तुम्ही करत असाल ना, आलेल्या गिरायकाला फसवणूक न करता जर चांगला उत्तम व्यवहार घडत असेल ना, त्याच्यासारखा परमार्थ कोणता नाही. मी जरा आणखीन स्पष्ट बोलू. भले एखाद्या वेळेस तुला मंदिरात यायला वेळ नाही मिळाली, पण गिरायकाला जर उत्तम पद्धतीने व्यवहार करत असेल ना, भगवान तिथं येऊन तुला दर्शन देईल. पण उत्तम व्यवहार होत असेल तर, उत्तम व्यवहार होत असेल तर, पण उत्तम व्यवहार करता आला पाहिजे. उदाहरणं कितीतरी आहेत मग आपल्यासमोर. सदन कसाईच्या घरी भगवान परमात्मा काम करत होता असं. अहो, सदन कसाई काय काम करत होता, त्याचं कर्म कोणतं, मांस विक्रीचं. मांस विक्रीचं शुल्लक कर्म. पण भगवान त्याच्या घरामध्ये, त्या भक्तिविजयामध्ये चरित्र वाचा तर असं सांगितलं जातं की ते तराजूमध्ये एकदा माप कोणतं नव्हतं तर भगवान जाऊन बसले म्हणे त्याच्यामध्ये. मांस विक्रीचं कर्म जरी असलं तरी सुद्धा त्याच्या पाठीमागटला हेतू शुद्ध ठेवून जर चाललेलं असेल तर भगवान म्हणतात मी तिथं सुद्धा येऊन बसायला काही मला वाटणार नाही. सावतामाळी महाराजांच्या बरोबर शेतामध्ये कामं भगवंतांनी करावी. किती वर्णन आपल्याला. गोरोबा काकांच्या बरोबर मडकी बनवण्याकरता भगवंतांनी तेरला यावं. आपण कथा अनेकदा सांगतो ना, ऐकतोय आपण अनेकदा कथा. माणकोजी महाराजांच्या शेतामध्ये भगवंतांनी कामं केली. माणकोजी महाराजांच्या शेतामध्ये पाखरं राखण्याची काम भगवंतांनी केली. दामाजी पंतांच्याकडे काम केलं. चोखोबारायच्या बरोबर ढोरं ओढण्याचं काम भगवंतांनी केलं. हे जर सगळं आपण बघायला गेलो तर उत्तम प्रपंच ज्याचा आहे ते एक परमार्थाचं उत्तम लक्षण आहे असं म्हणायला हरकत नाही. चांगला प्रपंच. आपल्याकडे अनेकदा कथा सांगितली जाते. एकदा सहज नारदांनी विचारलं म्हणे भगवंताला, भगवान मला एक प्रश्न विचारायचा. म्हणले काय, तुझा आवडता भक्त कोणता, आवडता भक्त कोणता. ते नारदाला वाटलं आपलंच नाव घेणार. फार लोकांना नावाची अपेक्षा आहे. हो काय नावाकरता मरमर करतात लोक मला कळत नाही. आपलंच नाव घेणार. नाव घेतलं पाहिजे. अहो, बऱ्याचदा काही काही ठिकाणी माझी कीर्तनं का बंद झाली तर महाराज नावच घेत नाहीत म्हणून याच्याकरता बंद झाली कीर्तनं. काय आम्ही एवढं कीर्तन दिलं मग आपलं नाव तरी घ्यावं का नाही महाराजांनी. का मला ज्ञानोबा तुकोबाराशिवाय जास्त नावं घेता येत नाहीत. कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये सामान्य माणसाचं आमच्यासारख्या देहाचं नाव घेऊन काय उपयोग आहे. प्रवचन कीर्तन म्हणजे ज्ञानोबा तुकोबाराचं नाव घ्या तुम्ही. 1000 वेळा नाव घ्या ज्ञानोबा तुकोबाराचं, तेवढी त्या प्रवचनाची आणि कीर्तनाची ताकद वाढणार आहे. सामान्य माणसाचं नाव घेण्यामध्ये काय होणार आहे त्याच्यामध्ये. ते एकदा नारदांनी विचारलं, देवा तुझा आवडता भक्त कोणता. भगवंतांनी सांगितलं जाऊ दे नारदा कशाला विचारता. नाही नाही खरंच सांग. अहो जाऊ द्या हो कशाला हे. मग तर नारदांचं जास्त. नाही नाही मग सांगा खरंच सांगा. भगवान सांगितले नारदा माझा आवडता भक्त ना ते गाव बघितलं का हो, त्या गावामध्ये तो दुकानदार पाहिला का हो, तो दुकानदार आवडता भक्त आहे म्हटले. नारदांनी डोक्यालाच हात लावला. तो हो म्हटले. काय करतोय बघावं. नारदांनी सगळं दिवसभर त्याचं सगळं बघितलं. काही नाही. सकाळी तो यायचा 9 वाजता दुकान उघडायचा, झाडून वगैरे काढायचा, आतमध्ये जी भगवंताची मूर्ती आहे त्याच्याकडे पाहायचा, नमस्कार करायचा, उदबत्ती लावायचा, वासुदेव हरी असं एकदा म्हणायचा. दिवसभर उत्तम व्यवहार करायचा. कोणाला फसवणूक नाही, कोणाला काही नाही. चांगलं अगदी 2 मीटर कापड असेल तर 2 मीटरच द्यायचा, 1 मीटर नाही. असे फसवाफसवी करतात लोक. 1 मीटर 2 मीटरचा 2 मीटरच. अगदी चांगल्या पद्धतीचा व्यवहार करत होता. चांगलं. दिवस संपल्यानंतर रात्र झाली घरी जायचा, आईवडिलांची सेवा करायचा, पुन्हा एकदा उदबत्ती लावायचा, भगवंताच्या समोर उभे राहायचा, एकदा आणखीन एकदा अंतःकरणपूर्वक वासुदेव हरी म्हणायचा आणि झोपी जायचा. दिवसभरात कितीदा नाव घेते. 2च वेळेस. नारदांनी विचार केला माझं तोंड बंद नाही. नारायण 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 सुरूच आहे आणि हे भक्त 2च वेळेस घेतो आणि तरी हा आवडता भक्त. नारदांनी सांगितलं देवा
मला खरं सांगते ना, किती दिलेत तुला नाव घ्यायला, किती दिले? असं कसं काय? भगवान म्हटले तसलं काही नसतं माझ्याकडे, देणं घेणं खाली चालू आहे, आपल्याकडे नाही म्हटले तसलं काही. हे खालच्या पातळीवर चाललं आहे आणि हे देणं घेणं करणारी खालचीच असतात, वरचे नसतात म्हटले. माझ्याकडे नाही तसलं म्हटले. नाही मग असं कसं काय? त्याचं नाव तुम्ही घेतलं, तो फक्त दिवसातून 2च वेळेस नाव घेतो, मी मात्र कायम नाव घेतो. भगवान म्हणतात ठीक आहे, परत उत्तर देतो. माझं एक काम करशील का? म्हणले काय काम आहे? एक तेलाचा दिवा दिला आणि हा दिवा घेऊन पूर्ण पृथ्वीला एक प्रदक्षिणा करून या. म्हणजे लगेच येतो. पण लक्षात ठेवा, या दिव्यातलं तेल खाली सांडता कामा नये, एवढं मात्र लक्ष ठेवायचं बरं. बघ तेवढं करायचं. नारदांनी सांगितलं काळजी करू नको. त्या दिव्याकडे बघितलं आणि असं बघत 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 पूर्ण प्रदक्षिणा केली. जसं आहे तसा दिवा, तेल जेवढं आहे तेवढं नारदांनी भगवंताकडे दिला दिवा. नारदा देवा घेतला का? बघा तेल जेवढं होतं तेवढंच आहे की नाही? वा वा, आहे आहे. झालं का नाही काम? अगदी चांगलं झालं. भगवंतांनी सांगितलं मला एक प्रश्न विचारायचा आहे. म्हणले काय? ही प्रदक्षिणा पूर्ण करत असताना तू माझं नाव कितीदा घेतलं एवढं सांग. नारदांनी सांगितलं देवा खरं सांगू का, या दिव्याच्या तेलाच्या नादामध्ये नावच विसरून गेलो म्हटलं, त्याचं नावच विसरून गेलं. भगवंतांनी सांगितलं नारदा तुला मी एक काम सांगितलं तर तू सगळं नाव विसरून माझं गेला. तो दुकानदार त्याची सगळी कामं करून दिवसातून 2 वेळा नाव घेतो, म्हणून तुझ्यापेक्षा तो श्रेष्ठ आहे म्हटले, म्हणून तुझ्यापेक्षा तो मला जास्त आवडता आहे. तू किती नाव घेतो याला महत्त्व नाही, ते कसं नाव घेतो, कोणत्या पद्धतीने घेतो याला महत्त्व आहे. म्हणून मी आपल्याला बोललो उत्तम प्रपंच करणं हे एक परमार्थाचं चांगलं लक्षण आहे. उत्तम व्यवहार करणं हे एक परमार्थाचं चांगलं लक्षण आहे. गडी सगळे गोळा करायचे, भगवंताच्या जवळ एकमेक आलेले होते. आपणामध्ये मिळो, घाबरियाच्या मोडा काढ्या. काही माणसं इकडेही नाही तिकडेही नाहीत, प्रपंचातही नाहीत आणि परमार्थातही नाही. काय करायचं? भगवान मत घाबरियाच्या मोडा काढ्या, धाडा भ्याडा वळती या. जे खेळायला घाबरतात का नाही, आपण खेळ खेळायला लागलो ना आज इथं, पलीकडे एक गट आहे आणि इकडला एक गट आहे, पण याच्यामध्ये खेळ खेळायला जे घाबरतात ना, भगवान म्हणतात एक काम करा, घाबरियाच्या मोडा काढ्या, त्याची काडी मोड करा, म्हणजे त्याला आपल्यापासून बाजूला काढा, त्याला आपल्यापासून बाजूला काढा आणि काय करा, धाडा भ्याडा वळती या. धाडा म्हणजे पाठवा, भ्याडा म्हणजे भित्रे, वळती या म्हणजे गाईच्या वळत्या करण्याकरता. गाईच्या वळत्या करण्याकरता असली पाठवा म्हटले. यांना एकच काम करा, काय? गाईच्या वळत्या करून ये म्हणायचं. म्हणजे वळत्या म्हणजे माहिती आहे ना आपल्याला, ती वळती फार गमतीचं असतो महाराज, ती वळती प्रकार आहे. ते बघा तुम्ही जेवायला बसल्यानंतर ती गुराकी असतात ना, ती वळती करून आणणं, ते वळत्याला पाठवा म्हणले. ही जी वळती कोणती आहे? जन्ममरणाची वळती. पुन्हा पुन्हा जन्मायचं पुन्हा पुन्हा मरायचं. कोणाला? ही जी घाबरट आहेत की नाही खेळायला येणारी, ही जी घाबरट आहेत ना, जी इकडेही नाहीत आणि तिकडेही नाहीत असे आहेत ना, भगवान म्हणतात अशांना पुन्हा पुन्हा जन्म आणि पुन्हा पुन्हा मरण नावाची वळती त्यांच्याकरता पाठवा. भगवंतांनी त्यांचा विचार सोडला आणि भगवान म्हणतात असले लोक आमच्याजवळ नसावे. तू का म्हणे विटाळशी देवापाशी नसावी. विटाळशी या शब्दाचा अर्थ लौकिक अर्थाने आपण अशुद्ध असा जरी घेत असला, दुसरा एक अर्थ सांगू का? विटाळशी या शब्दातला अर्थ विग्रह करायचा झाला तर वीट अधिक आळशी, वीट अधिक आळशी. भगवंताच्या रूपाबद्दल ज्याला वीट आलाय आणि नाव घ्यायला जी आळशी आहे त्याचं नाव विटाळशी. नामस्मरण करायला जी आळशी आहे का नाही, अशी असलेली जे कोणी विटाळशी लोक आहेत ना, असल्यांचा इथं संबंध नाही. तो का म्हणे विटाळशी देवापाशी नसावी. मग आपणामध्ये मिळो, एक खेळो एकाशी. सगळ्या गडी वाटप झाले, पलीकडे अलीकडे सगळं झालं, खेळ खेळायला सुरुवात केली. मग काय महाराज, वेगवेगळे खेळ खेळायला सुरुवात झाली. मग कोणी चेंडू फळी नावाचा खेळ चांगल्या पद्धतीने खेळणं सुरू झालं, हुतुतू नावाचा खेळ चांगल्या पद्धतीने सुरू झालं, हमामा नावाचा खेळ चांगल्या पद्धतीने सुरू झालं. भगवान म्हटले आता एक काम करू. म्हटले काय? लपंडाव खेळू म्हटले. लपंडाव ते लपाछपी असते ना, लपंडाव खेळायचं म्हटले. लपाछपी खेळायचे आणि मग ते सगळ्यांनी ते लपायचं आणि एकट्याने ते शोधायचं, असं खेळायचं म्हटले. आता सगळे ठीक आहे म्हटले. 1-2 डाव झाले, भगवानच जिंकायची, याच्यात हरणं हा प्रकारच नाही. सगळ्या गोपाळाच्या लक्षात आलं. म्हटले का? कारण हा नाही अशी जागाच नाही, लपायचं कुठं? हा व्यापक आहे, हा नाही अशी जागाच नाही ना. व्यापक हा विश्वंभर ज्याचे चराचर, विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी. याला लपावं म्हटलं तर याला दिसतं, सगळं दिसतं. हो सगळं दिसतं. खांबाच्या मागचं दिसतं नाही असं नाही. काही काही लोक असे खांबाच्या पाठी बघून बघत असतात, असे काही सगळं दिसतं याला. खांबाच्या मागं कोण आहे, दत्ताकडे कोण बसलंय, माऊलीच्या मंदिराकडे कोण बसलंय, इकडे नवीन हॉलमध्ये कोण बसलंय, हॉलमध्ये बसलेल्यानी पाय कसा पसरलाय, हे देवाला दिसतं, मला नाही. मला नाही दिसतं. जेव्हा काय हरकत नाही, काय पाय दुखतात त्याला करणार काही आहे ते.
बरं बसले बसले कोणाला ज्याला तंबाखू खायची सवय त्यानं हळूच कसं काय कार्यक्रम चालू केला आहे? देव म्हणतो मी बघतो, चालू दे तुझं, चालू दे, काय हरकत नाही, मला नाही दिसत बरं, काळजी करू नका. त्यांनी मला सांगितलं आत्ता असं पण चाललंय बरं का प्रवचनात, म्हणून मी सांगितलं, म्हणून तुम्हाला सांगितलं. सगळं त्याला दिसतं. भगवान सगळं लपंडाव खेळायला गेले, सगळीकडे दिसायला लागलं. भगवंतांनी विचार केला, अरे सगळ्या गोपाळांनी सांगितलं देवा बस झालं म्हणले. का कुठेही लपायचं म्हटलं तरी तू शोधून काढतो, याचा अर्थ तुला सगळं दिसतं म्हटले, तुला सर्व दिसतं, सगळीकडे तुझं लक्ष आहे म्हटले. भगवंताला सांगितलं बस झालं. सगळे गोपाळ आले, बस झालं, हो बस झालं. आता काय करायचं? सगळे पोरं म्हणायला लागले काय करायचं म्हणजे खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. खांदी भार पोटी भूक, अरे देवा खांद्यावर भार आहे आणि पोटामध्ये भूक लागली आहे. हा भार म्हणजे प्रपंचाचा आहे आणि भूक म्हणजे आत्मज्ञानाची आहे. खांद्यावर भार प्रपंचाचा पडला आहे आणि भूक आत्मज्ञानाची भूक लागली आहे. काय खेळायचे सुख. गुरुरे दादा सांगत असतात खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. आता उलटं झाले, खांदी भार पोटी भूक काय प्रवचनाची सुख असं म्हणायची वेळ आली. आता भूक लागली, कुठं लागला तुम्ही हे सगळं करायला? लोकांना त्या सगळ्या गोपाळांनी सांगितलं देवा बघ म्हटले आता काहीतरी. भगवंतांनी सांगितलं ठीक आहे, काही हरकत नाही, एक काम करा मग गोपाळांनो, काय जा आपापल्या शिदोऱ्या घेऊन या म्हटले. चला घ्या रे भोकरे भाकरी दही भाताची शिदोरी, टाक सांडा दुरी असेल ते तयाते. चला म्हटले येथे द्यावे तैसे घ्यावे, थोडे परी निरे व्हावे, सांगतो हे ठावे असो द्या रे सकळा. येथे द्यावे तैसे घ्यावे. भगवान म्हणतात तुम्ही जसं देता ना तसं मी तुम्हाला देणार आहे म्हणते. तैसे घ्यावे, तुम्ही काय देणार आहेत मला ना तसं मी तुम्हाला देणार आहे. थोडे परी निरे व्हावे, थोडं द्या हरकत नाही पण शुद्ध असावं. थोडं द्या निरं असावं. थोडे परी निरे आपल्याकडं म्हटलं जातं. माझे आहे तैसे पाहे नाही तरी घरा जाई. भगवान म्हणतात माझे आहे तैसे. ही माझी शिदोरी कशी आहे बघा बरं, बघितली का माझी शिदोरी? हां बघितली. ही अशीच शिदोरी घेऊन यायची, अशीच घेऊन यायची. सगळे गोपाळ म्हटले अशीच घेऊन यायची? हो. चला म्हटले बघू तरी आपल्या आपल्या घरामध्ये अशी मिळते का. सगळे गोपाळ आपापल्या घराकडे निघाले. निघाल्यानंतर पेंद्या नावाचा गोपाळ घरी आला, आईकडे आला आणि म्हणायला लागला आई. पेंद्याची आई म्हटली का रे? काही नाही, सगळे आम्ही यमुनेच्या वळवंटात आहोत, सगळे बसलेत. हो बरं ठीक आहे, गाई रेकायला गेलता माहीत आहे की? नाही नाही, मी आत्ता दुपारी माघारी आलो आहे शिदोरी घेऊन जायला, भाकरी घेऊन जायला. बरं ठीक आहे, शिदोरी दे बांधून. आईने ती शिदोरी अशी फडक्यामध्ये बांधली, दिली आणि जाताना सांगितलं पेंद्या थांब. म्हटले का? काही नाही, चांगलं ताक केलं आहे, लोणी न काढता केलेलं ताक आहे, फार चांगलं ताक आहे, तेवढं ताक पिऊन जा. पेंद्या म्हटलं आई असं कर की एका मडक्यात दे, मी आणि कृष्ण दोघं मिळून पितो, दे म्हटले. पेंद्याची आई म्हटली हे बघ पेंद्या, ते नंदाचं कार्टं घरचं बी खातं तुमचंही खातं म्हटले. अजिबात नाही त्याला द्यायचं म्हटले. हां काय म्हटले, उगीच घरचं तर खायचं परत तुमचीही भाकरी खायची, तुम्हाला दिलेलं खायचं अजिबात नाही, त्याला द्यायचं नाही. मी तुझ्याकरता केलंय रे, माझं तुझ्यावर फार प्रेम आहे रे, मी तुझ्याकरता केलंय. आई आहे, आईचं अंतःकरण आहे. आपल्याकडे म्हण आहे, आईची भावना अशी असते आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट नाही का. आईची म्हणत आपली आहे, आपला तो बाब्या कसंही असू द्या पण बाब्या सुंदर अगदी. नाही नाही जाऊ नको, हे इथंच पे. पेंद्या म्हटला नाही नाही आई हे बघ मी तुला सांगते, माझी शपथ आहे, तू पिलं पाहिजे, इथंच घे. आता काय करावं कळे ना. पेंद्या म्हटलं आई पितो, तुझ्यासमोर पितो नाही असं नाही, पण पिल्यानंतर जातो म्हणणार नाही, गुपचूप जाणार, आपण गुपचूप जाणार. पेंद्याची आई म्हणली बरं तसं काही का असे ना, पण माझ्यासमोर ते ताकाचं ते मडकं घेतलं आणि असं तोंडाला लावलं. एकदम सगळंच्या सगळं ताक असं तोंडात साठव. फुगणं माझं जास्त आहे, पहिलंच फुगलाय तर कसा फुगायचा आणखी. दादा आमचे फार भारी फुगवतात एकदम, दादा एकदम हे. आता आमचं हे सगळं अवघड झालं आहे काम. एकदम ताक असं तोंडामध्ये घेतलं, एकदम सगळं भरलेलं होतं एकदम. आणि पेंद्याने तो मडकं ठेवलं खाली आणि पळायला लागल्याबरोबर पेंद्याची आई म्हटली ए पेंद्या. कसला पेंद्या थांबतोय आता, थोडं तोंडात साठवलं तर पळायला लागला, धावत निघाला. भगवंतानी लांबून बघितलं, पेंद्या यायला लागला. भगवान पाहायला लागले, पेंद्या धावत आलाय, लवकरात लवकर शिदोरी घेऊन येणारा पेंद्याचा आहे आता, सगळ्यात लवकर घेऊन आलाय म्हटले. भगवान एकदम झाडावरनं उडीट मारतात. ए पेंद्या आणली का शिदोरी? भगवंताच्या लक्षात आलं याच्या तोंडात काहीतरी आहे. म्हणलं दे. हात केला देवाने असा, दे केलं म्हणलं. असं टाकणार तेवढ्यात देवाच्या लक्षात आलं,
माझ्या भक्ताच्या मुखातलं जे काही ताक दही काय असेल ते हातात घ्यायचं आणि हातातनं जर ते पृथ्वीवर पडलं तर त्याचा नाश होईल. भगवान म्हणतात तेवढाही नाश झालेला चालणार नाही. भगवंतानी काय केलं, पेंद्याला एका दगडावर उभा केलं आणि पेंद्याला सांगितलं, पेंद्या तुझ्या मुखातून डायरेक्ट माझ्या मुखात सोड म्हटलं. मग ती पेंद्या सोडायला लागला. तुकाराम महाराज वर्णन करतात, गवळीयाचे ताक पिरे कोण पोरे चांगली, काय त्यांचा केवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्तीची, केवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्तीची. गवळीयाचे ताक पिरे कोण पोरे चांगली, गवळ्याच्या मुखातलं उष्ट ताक आमच्या भगवंतांनी प्यावं. गुरुवारी दादा फार गोड सांगत असतात. दादा सांगत असतात, आता त्यांनी काही कोलगेटने दात घासलेले आहेत का, पेप्सोडेंट होतं त्यांच्याकरता का, कोणता वेगळा फ्लेक्झिबल ब्रश होता, काय होतं, गवळीयाची ताक पिरे. त्यांच्या अंतःकरणातलं जे हृदयातली भक्ती आहे ती भक्ती भगवंतांनी प्राशन करावी. आनंदाने ते ताक पिलं. सगळ्याला आपापल्या शुदरी आणायला सांगितल्या. प्रत्येकाने आपापली शुदरी घेऊन भगवंताच्या जवळ सगळेच्या सगळे गोपाळ येऊन बसले. प्रत्येकाची शुदरी वेगवेगळी. भगवान म्हणायला लागले, माझ्यासारखी आणायला सांगितली होती ना तुम्हाला, माझ्यासारखी दिसे ना. सगळे म्हणायला लागले, कृष्णा असं कसं होईल, असं कसं होईल म्हटले. तुझ्या सारखी आणण्याचं सामर्थ्य आमच्यात कसं काय म्हटले, कारण तूच आहे आणि आम्ही आहोत म्हटले. तुझ्यासारखं असा होऊ शकत नाही. देवा तुझी वेगळी, तू कोण आहे, सच्चिदानंद असलेला तू आहेस, आम्ही मर्ती असलेले देह आहोत म्हटले. तुझी आणि आमची शुदरी एक कशी काय होईल म्हटले. मग आता कसं करायचं. सुदाम्या वडज्या वाकड्या बोबड्या होते ना, त्याच्यातला तो वाकड्या म्हटला, देवा एक काम करू, काय, तुझी जी शुदरी एक नाही त्या शुदरीत आमची शुदरी मिसळ म्हणजे झालं म्हटले, कामच झालं. मग त्या सगळ्या शुदऱ्या एकत्रित केल्या. त्या सगळ्या शुदरे एकत्रित केल्या आणि हा काला असा सगळा एकत्रित करायला भगवंतांनी सुरुवात केली. ती शुदरी तरी कोणती, तत्वज्ञानाने अर्थ असा सांगितलाय, प्रत्येकाने स्वतःची प्रारब्ध रूपी शुदरी देवाच्या समोर मांडली. प्रारब्ध देवाच्या समोर मांडलं, कारण हे प्रारब्ध संपवायचं असेल तर एका जनारी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. एकनाथ महाराज सांगतात. सगळ्या शुदरी एकत्रित केल्या. भगवंतांनी त्या सगळा असा काला केला आणि मग हा काला पाहण्याकरिता आजी ओस अमरावती काला पाहावया येती देव विसरती देहभाव आपुला. हा काला पाहण्याकरिता इंद्र चंद्र सूर्य सगळेच्या सगळे देव लोक म्हणायला लागले, अरे बघा खाली काय चाललंय, खाली काय चाललंय बघा म्हटले. काय चाललंय, भगवंत मंदिरात काला चालू झालाय म्हटले. मग चला म्हटले आपली आपली पद सोडा म्हटले. सगळेच्या सगळे आले, गोपाळ होऊन खाली बसले. अगोदरचे 5-25 त्याच्यामध्ये हे गोपाळ सगळे मिसळले. भगवंतांनी बघितलं गर्दी जास्तच आहे आज. असं त्यावेळेस इथं काही नाही, आपलं आहेतच आहे, पण तरी थोडी जास्तच आहे, तरी थोडी आहेच जास्त. भगवंतांनी बघितलं इकडं तिकडं तर गर्दी जास्त आहे म्हटलं. सगळे तिकडे ते मांडलेले होते. आजी ओसा अमरावती काला पहावया येती देव विसरती देहभाव आपुला. आनंद न समाये मेदिनी. फार गोड वर्णन केलंय महाराजांनी. मेदिनी या शब्दाचा अर्थ आहे पृथ्वी. पृथ्वीच्या पोटामध्ये आनंद समायेना. आनंदरूप पृथ्वी झाली का, माझ्या ठिकाणी काला करायला लागलाय देव. आनंद न समाये मेदिनी. चारा विसरल्या पाणी तटस्थ त्या ध्यानी गायी झाल्या श्वापदे. ज्या गायी होत्या का नाही, ज्या चरायला सोडलेल्या, त्या गायींनी असं लांबून बघितलं, भगवान काला करायला लागले. बघितल्यानंतर चारा खायचा असतो, पाणी प्यायचं असतं, हे सगळं विसरून गेल्या. कोण, गायी. गायी विसरून गेल्या, चारा खायचं विसरून गेल्या, पाणी प्यायचं विसरून गेल्या. तटस्थ त्या ध्यानी गायींनाच ध्यान लागलं. गाया ध्यानस्थ झाल्या, गायी झाल्या श्वापरे. जे दैवाचे दैवत उभे आहे या रंगात, गोपाळा सहित क्रीडा करी कानोभा. भगवान सगळ्याच्या मध्ये बसलेले आहेत. कसे बसले, बैसवणी फेरी गडिया मध्यभागी हरी. महाराज वर्णन करतात, बैसवणी फेरी सगळे गोपाळ असे कडेने बसवले. अवघियांचे करी समाधान सारिके सगळे बसवले. त्यात कसे बसवले, जे छोटे काय गोपाळ आपण ऐकलंय, मित्र कसे कसे होते, देवाच्या वयापेक्षा लहान, देवाच्या वयापेक्षा मोठे, देवाच्या वयाच्या बरोबर असे होते. भगवंतांनी केलं, जी लहान लहान होती का नाही, चड्ड्या सुद्धा अंगावर नाहीत, अशी काही काही होती त्याच्यामध्ये. काही नाही, चड्ड्या नाही, काही नाही, निघाले अशी. हे चला म्हणले की निघाले त्याच्यावर. ती सगळी अशी देवाने जवळ घेतली. लहान लहान होती ना, ती सगळी जवळ घेतली. त्याच्यापेक्षा थोडंसं वयाने मोठी असलेली पलीकड ठेवली, त्याच्यापेक्षा आणखीन थोडी मोठी असलेली पलीकड ठेवली, त्याच्यापेक्षा आणखीन फारच मोठी समजणारी फारच पलीकड ठेवली.
नाही असं नाही. अशी भगवंतांनी अशी उभा बसवली, कमळाप्रमाणे सगळा आकार केला. भगवंतांनी वेगवेगळे विनोद करायला सुरुवात केली. सगळ्याच्या मध्ये असे भगवान बसलेले होते. सगळ्या शिदोऱ्याचा असा काला केलेला होता. प्रत्येकाला तो काला हातामध्ये घेतला आणि मग भगवंतांनी काय केलं, एक एक चिमूट असा सगळ्याला काला प्रत्येकाला द्यायला लागले. प्रत्येकाला काला द्यायला लागले आणि हा काला पाहण्याकरिता सगळेच्या सगळे देव लोक येऊन बसलेले होते ना. भगवंतांनी नियम केला, ए गोपाळानो, काला मी देणार आहे, पण एक काम करा, जो पहिल्यापासून खेळायला आहे ना त्यालाच काला, आज आलेला नाही. आज असा शब्द वापरला बरं का, आज आलेला काला नाही. जो पहिल्यापासून मध्ये 2-4 दिवस जरी सुट्टी घेतली असेल तर देऊ, हरकत नाही, देऊ. असेही काही काय आहेत सुट्टी घेणारे. मध्ये मध्ये जरा आमचे भाऊ रोज येत होते, मध्ये 3-4 दिवस त्यांना थोडीशी घरगुती कामामुळे येता आलं नाही. मग ठीक आहे, पण आज आलेला नाही म्हटले. तुम्ही काळजी करू नका बरं का, तुम्ही घाबरू नका, सगळ्याला आहे तसं काय काळजी करू नका. हे नियमाला अपवाद आपल्याकडे आहे, नाही असं नाही. मग सगळे इंद्र चंद्र ब्रह्म सगळे बघायला लागले, आता काय करायचं म्हटले, काय करायचं. ते म्हटले एक काम करू म्हटले. ब्रह्मदेवानी सांगितले एक काम करू का, ही गवळ्याची पुरं काला खाल्ल्यानंतर हात धुवायला कुठे येतील, नदीला. त्यांच्या हाताचा उष्ट काला खायला मिळेल. फक्त एक काम करावं लागेल, उच्चिष्टाकारणे देवजळी झाले मासे, आपल्याला मासे व्हावं लागेल म्हटले. सगळे म्हटले काय अवघड आहे, सगळेच्या सगळे मासे झाले. भगवंतांनी सगळ्यांना असं बाकीच्या जे होते ना ते सगळे बाकीचे उठून गेले, जे काही नाही म्हणलेले खेळायला नाही, ती जे होते देवाचे तेवढे देवाच्या जवळ 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 बसवलं. भगवंतांनी सगळ्यांना अशा पद्धतीचा सगळा काला वाटायला दिला. प्रत्येकाने असा काला प्रत्येकाने घेतला. भगवंताच्या समोर तो काला प्रत्येकाने असा खाल्ला आणि खाल्ल्यानंतर लगेच गोपाळ उठले, नदीकडे पळायला लागले. पळायला लागल्यावर भगवंतांनी असं लांबून पाहिलं. भगवंताच्या लक्षात आलं नेहमीपेक्षा माशांची संख्या जास्त झाली आहे नदीत. देवाला सगळं कळतं, श्रावण चालू असल्यामुळे कोणी गेलं नाही तिकडं, काही नाही. माशांची संख्या जास्त झाली, देवाच्या लक्षात आलं. भगवंतांनी सांगितलं, ए गोपाळानं कुठं निघालात. म्हटले कृष्णा काला खाल्ला, हात धुवायला नको का म्हटले. भगवंतांनी सांगितलं हात धुवायचा नाही. अरे म्हटलं हे उष्ट काय करायचं, पुसायचं. म्हटलं कुठं, टिरीला. पाठीमागं पुसा म्हटले, टिरीला पुसा म्हटले. काय पाठीमागं पुसा. गुरुवरे दादा फार गोड सांगत असतात. दादा असं सांगत असतात, भगवान श्रीकृष्ण परमात्मा असं म्हणतोय, माझ्या भक्ताच्या टिरीला काला मिळेल पण देवाच्या तोंडाला मिळू द्यायचो नाही. जो काला, एवढा आनंद देणारा काला जो यमुनेच्या वळवंटात झाला, त्यानंतर चंद्रभागेच्या वळवंटात झाला, तोच काला प्रत्येक गावोगावी व्हायला लागला. भगवंतानी यमुनेच्या वळवंटामध्ये तो काला केला. तो का म्हणे, वाळवंट बरवे नीट उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. सकाळी आपण काल ऐकलं, भगवंताचा तो जो काला, तो काला भगवंतानी सगळ्याला वाटला. त्या काल्याचा अविरत आनंद. यमुना नदी तृप्त झालेली आहे, पृथ्वी माता तृप्त झालेली आहेत. गोपाळांनी आपल्या आयुष्याचं सोनं झाल्यासारखं वाटायला लागलं आणि तो काला सगळ्या गोपाळांनी असा खाल्ला. अहो खाताना गोपाळ काय गमतीचे, असा काला घ्यायचे, असं करायचे, असं काला खाताना असं एकमेकाच्या तोंडामध्ये एकमेका देऊन मुखी. आणि काला खाल्ल्यानंतर ज्यांना काला मिळाला नाही, ती कोण, देवाधिक, त्यांना मिळाला नाही ना, मग ते देवाधिक असं बघायला ह्याने असं असं करायचं. वाकुल्या वाकुलिया ब्रह्माधिका, उत्तम लोका दाखवी, अशा वाकड्या. कंठी धरिला कृष्णमणी, अवगाजनी प्रकाश, काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम, वाकुलिया ब्रह्मादिका, उत्तम लोका दाखवू, तुका म्हणी भूमंडळी, आम्ही बळीया वीरगाढे. असा काला यमुनेच्या वळवंटात दाखवला. ते वाकडं सगळ्याला दाखवायला लागले. ब्रह्मादिकाला अशा वाकुल्या दाखवल्यानंतर ब्रह्मदेवाला थोडा राग आला. त्यांनी विचार केला, आता आपण काहीतरी केलं पाहिजे. सगळ्या देवलोकाची मिटिंग भरवली, काहीतरी केलं पाहिजे. देवलोक म्हणायला लागले काय करायचं, आज उशीर झालाय, आता नको म्हटले, काय करायचं ते उद्या करू. आता श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव.